सध्या सध्या पाहता काल आणि परवापासून तर अति भयानक पाऊस पडला रात्रीच. तर आम्ही असं विचारलं आमच्या चुलत्याला वडिलांना त्यांना विचारलं तर त्यांच्या कळण्यात सुद्धा असा पाऊस काही झालेला नाही, तो आता झालाय. आणि ह्या पावसामुळं सर्व शेतकऱ्याचं नुकसान एवढं झालंय की रान म्हणून हा कुठं राहिलेला नाही, पूर्ण रान वाहून गेलेलं आहे. त्याच्यामध्ये सोयाबीन सुद्धा वाहून गेलेलं आहे. जनावरांसाठी गंजी ज्या होत्या गंजी सुद्धा वाहून गेल्या. आणि शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा ही आमची प्रथम मागणी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या सरसकट कर्जमाफी सुद्धा यात व्हावी ही सुद्धा आमची मागणीच आहे. आणि 1 लाखापर्यंत हेक्टरी 1 लाख रुपयापर्यंत आम्हाला मदत जाहीर करावी ही आमची मूळ मागणी. आणि त्याच्यानंतर आम्हाला कोणताही निकष न लावता डायरेक्ट बांधावर येऊन आमच्या तुम्ही पंचनामे करा आणि आमच्या खात्यावर पैसे तुम्ही जमा करा. असं केलं तरच आमचा शेतकरी इथून पुढे टिकल आणि जग उभा राहील. सध्याची परिस्थिती पाहता शेतकरी हा पूर्ण खचलाय. त्याला पाठबळ द्यासाठी तुम्हाला हा निर्णय घेणं तुम्हाला अनिवार्य आहे. त्या परिसरात मांजरा नदीला पूर आल्यामुळं सोयाबीनचं अतोनात नुकसान झालं. त्याचबरोबर तूर पिकाचं पण नुकसान झालं. असं पाहता की विहिरी, मोटरा, जनावरे, त्यांचा चारा जो नदी पात्र शेजार आहे तो पूर्णपणे वाहून गेलेला आहे. त्याच्या आधी पाठवण्यात अशी पाऊस कधी पडला होता? आमच्या आजोबा सांगतात आम्हाला आजपर्यंत असा कधी पूर आलेला नाही, पण आता आमच्या देखत हा पूर आलेला आहे. स्थानिकचे आमदार होते, तुम्ही काय मागणी केली? स्थानिकचे आमदार सुरेश अण्णा दसे आत्ताच आलते. त्यांना हीच मागणी केली की बाबा लवकरात लवकर शेतकऱ्यांना काहीतरी मदत द्या. कुणाचे घर वाहून गेलेत, कुणाचं पाणी गेलेत, त्यांना काहीतरी मदत करा. मग त्यांनी सांगितलं प्रशासनाला की बाबा लवकरात लवकर पंचनामे करा, त्यांना काय ती मदत देऊन टाकू. आमच्या आजोबाला आणि यांना सुद्धा विचारलं आम्ही की पाऊस कधीच असा झाला नाही. आमच्या तर कळण्यात झालाच नाही. नदीने पात्रच बाजूला बदललं. नुकसान काय झालं? नुकसान सगळंच जमिनी खरडून गेली, पाईपलाईन गेल्या, मोटरा गेल्या, विहिरी तुमच्या समोरच सपाट झालेल्या कुठल्या. जनावर हे गेलेत, वाहून गेले. हा.